राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 2 मिनिटं वेळ द्या, नंतर आपण स्टोरीकडे जाऊ. भानगड अशी आहे की आपण जे पार्सल पाठवले होते त्यातले 16 पार्सल परत मागा. त्या कुरिअर फिरियरचं काही खरं नाही. मी आता ते पोस्टाने पाठवल्या, 40 रुपये जास्त खर्च आला, पण ते पोस्टाने पाठवल्यात. दुसरी गोष्ट, 4 पार्सल त्याचा अजून हिशोबच नाही काय. मग त्याचे नंबर कोणते आहेत ते मला माहिती आहे. आता आपलं काय ठरलंय, गुप्तता राखायची. त्या चौघांना संध्याकाळी फोन करणार आहे. हा, आणि काय काळजी करू नका, 4 दिवस लेट, पण आपण थेट जाऊ आपल्या रिझल्टकडं. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना सुरुवातीला 10-12 दिवसापूर्वी मिळाले त्यांचं रिझल्ट येणं चालू झाले. व्हॉट्सअपमध्ये तुम्ही रिझल्ट येतोय का नाही येतोय का कसा येतोय 100% मला सांगा. काय बदल करायचे, कसं त्या समस्येतून बाहेर निघायचं, माझी जबाबदारी. हां, तुम्ही काळजी करू नका, मी असल्यावर हां, सगळं व्यवस्थित होऊन जाईल. आणि ह्या आठवड्यात राहिलेली 16 पार्सल मिळून जातील. आजची जी स्टोरी आहे ना, ही स्टोरी म्हणजे कुठली घटना नाही किंवा काय नाही, पण एक सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारखा माणूस जीवन जगत असताना एखाद्या ट्रॅपमध्ये, एखाद्या वाईट परिस्थिती, एखाद्या केसमध्ये कसा गुंतू शकतो ध्यानात ठेवा. आणि मी एवढं ठाणा बोंबलू बोंबलू सांगतोय, सावध राहा, सावध राहा, पण काही ऐकतच नाहीत. विषय काय झाला तुम्हाला खरं सांगतो. रामभाऊ आपला सबस्क्रायबर आहे, किती सावध असायला पाहिजे, पाहिजे का नाही मला सांगा. हा, त्यांचं कुटुंब पुण्यात राहणारं, एका बँक आहे, त्यात कॅशियर किंवा अशा चांगल्या प्रकारची पोस्ट, 30-35 हजार पगार आहे. दोन्ही मुलं, एक मुलगा एक मुलगी, इंग्लिश मिडियमला शिकतात. सोन्यासारखी बायको वगैरे, सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. पण अध्यात्माशी कनेक्ट राहा हे माझं कायमस्वरूपी सांगणं असल्यामुळं ते माणूस सुद्धा अध्यात्माशी कनेक्ट झाला. आणि कुठं झाला, सत्संग. हां, हरदेवसिंगजी महाराज आहेत, ते आता नाहीत, ते त्यांची मुलगी पाहते सगळं संप्रदायाचं काम, त्याच्याशी ते कनेक्ट. त्या हिशोबाने त्यांचे सत्संग भरायचे, दिल्लीला जा, इकडं जा, तिकडं जा, सगळं चालू होतं, सगळं व्यवस्थित होतं. त्या व्यक्तीचं, रामभाऊचं म्हणणं असं आहे की बाबा आयुष्यात तुमच्या स्टोऱ्या बी ऐकतोय, बायको चांगली आहे, सगळं चांगलं आहे. हा, परस्त्री माते समानच धरून चाललो. अजून काय मी कुठं कुटाणा केला नाही, काय नाही. मला कितीतरी ऑफर चालून आल्या, तरी आपण अजिबात डोकं दिलं नाही. म्हणलं नको, कुचकुळा झाला ना सोडवायला लय अवघड होईल. अशा माणसाचा, अशा व्यक्तीचा कुचकुळा झालाय. कसा झालाय तुम्हाला सांगतो. काय झालं, त्यांचा एक मित्र होता, आणि त्या मित्राचा फोन नंबर त्याच्या डोक्यात होता. ते काय लिहिलेला नव्हता, फीड नव्हता मोबाईलमध्ये. मग तो नंबर त्यांनी लावला, अंदाजेच लावला, एक आकडा हुकला त्या नंबरचा. बघा, असं फक्त तुम्ही एक डोक्यात ठेवायचं, असं लाथाळं करायचं नाही, ध्यानात ठेवा. काय झाले तुम्हाला सांगतो. त्यातला एक नंबर हुकला, हुकला की ते उचलला एका लेडीजनी. दुर्दैवाने सुदैवाने कसंही समजा, ती पण पिंपरी चिंचवड मधली, पुण्याच्या जवळचा भाग. तिने उचलला. हॅलो, हा, म्हणला दिनेश बोलतोय का? दिनेश वहिनी आहेत का? म्हणली कोण दिनेश, कोण वहिनी, तुम्ही कुठनं बोलताय? आता हे गडी सरळ त्याने सांगितलं, मी असं असं इथून बोलतोय. मग मी दिनेशला फोन लावत होतो, रॉंग नंबर लागला का काय? ती महिलेने थोडं स्माईल केलं, म्हणजे रॉंग नंबर वगैरे नाही, पण तुम्ही, तुमचा आवाज छान आहे असं तसं. गडी सावध झाला. नाही, म्हणलं ठीक आहे ठीक आहे, चुकलं तर माफ करा. दिला विषय सोडून. ह्याने कट केला. आईला म्हणला दिन्याचा नंबर, रॉंग नंबर लागला होता. दिन्याचा नंबर कोणता आहे, नंबर कोणता आहे? मग त्यांनी जुनी वही होती, या त्या जुन्या वहीतून दिन्याचा नंबर काढला, परत त्याला लावला. अरे मला तुझा आकडा होकला, एक लेडीचा लागला होता असं तसं. दोघा मित्राचं बोलणं झालं, विषय संपला तिथं. सकाळ उजाडलं की पहिलं गुड मॉर्निंग ह्या महिलेचं आलं, अंधार पडला की गुड नाईट आलं. 2-3 दिवस हा प्रकार चालला. तिकडून मेसेज यायचे व्हॉट्सअपला, गुड मॉर्निंग, गुड नाईट. मग आता मला सांगा, येणे ग बसावं का नाही? रिस्पॉन्स कायला द्यायचा? लक्षात आलं तुमच्या? कशाला द्यायचा रिस्पॉन्स? तिकडून गुड मॉर्निंग आलं, ह्याने लगेच इकडून गुड मॉर्निंग, सुप्रभात. हा, सुप्रभात नाही, ती बॅड प्रभात होऊन जाईल, ह्याला कळत नाही. हा, याने इकडून सुरुवात केली सांगायला. ते काही दिवस चाललं. मग जेवला का, काय जेवण केलं, आज कशाची भाजी केली,
ही अशी परिस्थिती असते ना, त्यावेळेस पुरुषांनी समजून जायचं, पुरुषांनी की हा माणूस आहे याच्यापेक्षा काय ओळख नाही, पाळख नाही, काय नाही, हा जास्त ओळख वाढायचा प्रयत्न करतोय. मग महिला असू नाही तर पुरुष असू, ध्यानात ठेवा. हा, ह्या जगात राहणं सुद्धा इतकं अवघड होऊन बसलंय सध्या. हा, म्हणजे माणूस मेला तर सगळं त्याचा प्रश्न मिटलं बा, हा डोळच मिटलं त्यांनी. आपण मेलो आणि दुनिया बुडाली. पण जोपर्यंत जिवंत आहे ना, तोवर तो लय सावध राहायला पाहिजे. शीत काय झालंय, म्हणला जेवण झालं असं तसं, काय काम करता, मग हिने मग असं केलं, तुम्ही चांगले मित्र आहात. हा म्हणला तुम्ही पण मित्र आहात, मैत्रीण आहात, दुनियादारी. 8 दिवस प्रकार चालला तो. 8 दिवस प्रकार चालल्यानंतर शनी त्याला, ह्या रामभाऊनी त्या बाईला असा मेसेज टाकला. आता ती सोशल मीडिया आहे, ते व्हॉट्सअप आहे, त्याच्यामध्ये असा मेसेज टाकला, तुमची साईज काय. हा वाक्य पूर्ण असा गुतडा होणार आहे, ध्यानात ठेवा. हा, जांगड गुत्त्याचं वाक्य बरं काही इतकं सोपं नाही. पोलीस प्रशासन याच्यावर कडस विषय काय म्हणजे कायद्यात अडकला माणूस, ध्यानात ठेवा. असं विचारलं की हा भिवून राहणार भाऊ, काय हरकत आहे का भिवून राहायला. ती साईज काय, आणि मग साईज काय म्हणल्यावर त्या महिलेने काय उत्तर दिलं नाही त्याचं. मग ते म्हणले असं भाऊ तुम्हाला कशी आवडते काय असं तसं, म्हणजे थोडक्यात आपलं चावट बोलणं, चाठळ बोलणं अशातला प्रकार. आता ही बाई कोण आहे याला माहिती नाही, ह्यांनी काळी का गोरी बघितली नाही, कशाला त्याला तसं म्हणायचं तुम्ही सांगा आता. हा? आता एवढा विषय झाला का, दुसऱ्या दिवशी संध्याकाळचे 20 तास निघून गेले. बाईने संध्याकाळचा डायरेक्ट फोन केला भाऊ. हा, मेसेज नाही, आता डायरेक्ट फोन फोन केला. आणि फोनवर हा मी बोलते म्हणली, जेवण झालं का. आम्हाला जेवण झालं भाऊ, बर ठीक आहे. दुसऱ्या क्षणाला पुरुषाचा आवाज ऐका आला, त्या बाईचा नवरा बर का. पुरुषाचा आवाज आल्यावर हागडी तर दिमागार झाला तुम्हाला सांगतो. त्यांनी अशा आकाच काटून शिवाय द्यायला सुरुवात केली तिकडून. तू माझ्या बायकोची साईज विचारतो, तू कोण आहे, तू बालपणीचा मित्र आहे का, तुम्ही किती वेळा भेटलाय, तुम्ही कुठं लॉजवर जाता, कुठले संबंध आहे, तू यायला मायाला लाख लफडे. याची 100%तली 50% हवा तवाच निघून गेली होती बरं का. बरं, माणूस असा हा रामभाऊ की आयुष्यात कुणावर केस नाही, त्याच्यावर कुणी केली नाही. आणि सर्वसाधारण माणूस फार गारबाडतो, ध्यानात ठेवा. एवढं गारबाडलं की 40 वेळा मला फोन करतात. फोन बंद सध्या, मला तुम्हाला माहिती आहे काय कारण असतं. 40 वेळा फोन करत होतो. पेट्रोल भरण्यासाठी हे केला, मोबाईल उघडला तर त्याचं तेवढं मिस कॉल बघितलं, हा फोन झापून गेलं बा. साईटला गेले आणि त्याला फोन लावला. म्हणला माझं, मी तसं का म्हणलं मी शिवाय दिल्या त्याला, तुझी साईज काय हा विचारायचा समज काय. नाही नाही, मला तिला राग येईन आणि मग ती फोन माझा ब्लॉक करीन असं मला वाटलं. हे काय उत्तर झालं का. लाज नाही वाटत एखाद्या स्त्रीला विचारायला की तुझी साईज काय. बरे चांगले असो वाईट असो, त्याच्याबद्दल घेणं देणं नाही आपल्याला, ही चुकीचं आहे, ध्यानात ठेवा. नाही मला ह्याच्यातून वाचवान सोडवान दुनियादारी लय ओळखलं. मला आता ही मला माझी बायकोले कडे की बाबा, ती तर डायरेक्ट बॅगा भरून जायला बसली पोरांचं शिक्षण. माझं तर कार्यक्रम, माझ्या नाटकाचा पडदाच पडला. मला मैले टेन्शन मध्ये. म्हणलं पुढं काय झालंय, आता पुढं काय झालंय सांगतो. त्यांनी शिवाय दिला, ह्याने आपली बुई धरली बा सरळ. म्हणला चुकलं बा, माझं काय संबंध नाही, मी तू काळी का गोरी बघितली नाही, काय नाही, असा असा विषय आहे, मग माफ करा बा असं तसं. नंतर तो थोडा नवरा रिवर्स आला आणि अर्धा एक तास परत गेला, परत फोन आला एक. आता तो कुणाचा सांगतो, आता त्या बाईच्या नवऱ्याने एकदा केला, कचकावला याला चांगला, परत ठेवा अर्ध्या तासाने फोन आला. तो फोन होता तिच्या भावाचा, मुंबईजवळ कळंबोली म्हणून आहे बघा काहीतरी, तिथलचं ते पोलीस, तिचा भाऊ त्या महिलेचा, त्याचा फोन आला. आता पोलिसाचं बोलणं तुम्हाला माहित असतं. आणि त्याची बहिणीचा तो तसा मला, तुझी साईज काय म्हणलं, पोलीस काय असा सरळ बोलंग का, लय अवघड आहे. तो म्हणला उद्या येतोय. उद्या म्हणजे कधी, आज पुण्याला येतोय, भेट आमकं तमकं बघतोच. ही तर गुतलं बा. ही मारा टेन्शन मध्ये आला. अशा परिस्थितीत सर्वसाधारण माणूस हा टेन्शन मध्ये येऊन काही वाकडे तिकडे करतो बरं का. आता हा एक ट्रॅप आहे का, याचं खरंच चुकलंय. आता ह्याची चूक हाय मानण्याची सगळं, पण याला अशा परिस्थितीत मेंटल माणूस जेव्हा जातो ना, त्याला सुधरत नाही काय करायचं खालती वरती.
बर. मग त्याला मी सल्ला असा दिला, काही गोष्टी सांगायच्या नसत्यात. म्हणलं तू सर्वसाधारण, तू काय कुठला, लोक म्हणलं खून बलात्कार काही करीत आहेत म्हणलं, तू काय एवढा मोठा गुन्हा केलेला नाही किंवा काही संबंध नाही. काय असन तुझ्या कॉल हिस्ट्रीवरून ह्याच्या त्याच्यावर कळन तू काय भेटलेला नाही कुठं, काय नाही काय नाही. आता त्याच्या बोलण्यावर मी तुम्हाला सांगतोय, तू सदर कायद्याची मदत घे, कायदेशीर. एका वकिलाचा नंबर दिला. वकिलांनी सांगितलं की कायदेशीर प्रक्रिया कशी असते. त्यांनी कुठं आड साईडला बोलावून इकडं अजिबात कुठं जायचं नाही. तिथल्या लोकल पोलीस स्टेशनला जायचं, त्या साहेबांचं पाय धरायचं, भाऊ असा असा विषय झालेला आहे, काय चर्चा घडायची ती पोलीस स्टेशनमध्ये होऊ द्या. हा, म्हणजे असं तिथून काहीतरी मार्ग सापडन. आणि पोलीस प्रशासन सुद्धा त्या बाबतीत सक्षम आहे की बाबा एखादा गुन्हा वाढू नये, एखादा विषय वाढू नये, म्हणून त्या दृष्टीने ते प्रयत्न करत असतं. आणि थोडं देवाचं केलं ना, ते तुम्हाला आतलं कळायचं नाही की विषय मार्गे लागून जाईल, पण तुला मारहाण होऊ शकते किंवा काय होऊ शकते, कारण राग असतो आणि राग हा फार वाईट असतो. रागाच्या भरात माणूस काही करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला अजून एक सल्ला दिला, आपली जी लक्ष्मी आहे घरची ही स्वसात घेवा. मला बायको तर लय कडक आहे बाबा. अरे मग कडक नाही काय नाही, कडक आहे तीच चांगले म्हणून तो प्रपंच ना झाला तुझा. बायको जरी कडक असली तरी त्याला विश्वासात घे, असं असं झाले माझी तर काय चूक नसताना 100% ती माता माऊली तुला सपोर्ट करेल. बायकोचा सपोर्ट ह्या गोष्टीत माणसाला अशा परिस्थितीमध्ये घरचा सपोर्ट फार गरजेचा असतो. असा विषय, ती सपोर्ट करेल. पोरं लहान लहान आहेत आणि काही टेन्शन घ्यायचं नाही, काय होईल ते पाहता येईल. आपलं गेल्या जन्माचं पाप मानायचं. पण इथून पुढं मला वाटतंय ती बटनाचा मोबाईल घ्यायला बसले आता. हा, इतकं गारबाडलाय गडी. ते अँड्रॉइड नको काय नको. आता काल एक जणाची पोस्ट पाहिली, आपल्याला नव्हती आली, सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर. काही पुरुषांनी असं केलंय की डायरेक्ट पोस्ट लिहिलेली आहे, हा माझा नंबर, कुणाही महिलेला मुलीला पुरुषाची साथ हवी असेल तर किंवा शरीर संबंध करायचे असतील तर मला संपर्क करावा, मी मोकळाच आहे. आणि नंबर दिलाय. बघा ते दुनिया कुठं चालली. मग याच्यामुळं अनैतिक संबंध वाढतील का कमी होतील मला सांगा बरं. अशी इतकी विचित्र दुनिया निघाली ना, काय अवघड आहे बुवा लोकांचं. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही करत असताल तर 1,00,000 बाया चांगले आहेत, पण एक कुठली तरी वाईट आहेच ना. ती येऊन येता नाही ना करेक्ट कार्यक्रम करायची. असं बी चांगले वाईट सगळी लोक आहेत, असं असतं. त्याच्यामुळं ह्या घटनेमध्ये आता आज काय होतंय याच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला थोडे 1-2 मिनिटात उद्या सांगणच बा सोटला का नाही ते व्यवस्थित. जीवन जगत असताना ध्यानात ठेवा, तुमच्या मुलाचा म्हणजे आपण जी जन्माला घातली अपत्य आहे, आपली बायको आहे, वृद्ध आई वडील असत्याल किंवा फॅमिली, ह्याच्यापेक्षा महत्वाचं जगात काहीच नाही. हा, लफडं फिपडत अजिबात नाही. एवढं तरी तुम्ही घेतलं तर लय झालं तुम्हाला सांगतो. आणि आता कार्यक्रम असा चाललाय लोकांचा की कशात काय ना, फक्त माणसाला तक्रार दाखल झाली पाहिजे. पुरा करेक्ट कार्यक्रम भाऊ, 50,000 दे, लाख दे, 1.5 लाख दे, असला प्रकार चालू आहे सध्या. त्याच्यामुळं ह्या जगामध्ये जगताना जपून राहता. पाठीमागची केस आठवली का तुम्हाला? त्या बाईने कुठल्या बसमध्ये मला खेटला म्हणून हे केलं, चिकाटला म्हणून, असं ते स्पर्श झाला म्हणून, आणि ते बिचाऱ्याला त्रास झाला, त्याने ती आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या केली आणि मग पोलिसांनी बाई अटक केली. आत्महत्येस प्रवृत्त केला. असं बी व्हायला लागले. म्हणजे गरिबीमुळं माणूस प्रपंच लढत असताना काय कार घेऊन फिरणार आहे का? बसनी लोक ते जीवनाचा जगण्याचा भाग आहे, ते जावंच लागणार. मग ते एखाद्या लेडीचा स्पर्श होऊ नये म्हणून आता काही नाही, काही शकली काढल्या असं काहीतरी टुपली अंगात घातल्यात, हे काय लांब थांबत्यात, इलाज नाही त्याला. त्याच्यामुळं दुनिया जशी चालली त्या दुनियेचं वारं जसं सुटन तसं पाठ दाखवायला शिकलं पाहिजे. ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची नीती आहे, तुम्हाला सांगतो. हा, तुम्हाला सांगतो, ह्या घटनेमध्ये एवढं डोक्यात घ्यायचं की कमीत कमी आपल्या हातून कुठेही असं काही घडू नये वर्तन, ते तर नाहीच घडत, पण आपला सबस्क्रायबर गुतला ह्याचं मला दुःख आहे तुम्हाला सांगतो. हा, कारण माणसाने इतकं सावध असलं पाहिजे की केव्हा तुमच्या प्रपंचाशी काय होईल हे काय सांगता येणार नाही. आणि ध्यानात ठेवा, ह्या जगात रुपया गाडीच्या चाकावून झालेला आहे. हा, कुठलाही माज महिना न करता 4 पैसे शिलकीत ठेवा. शिलकीत ठेवला ते पैसे तुम्हाला वाईट वेळेत कामाला येईल, कारण वाईट वेळ तुमच्या आयुष्यात कधी येईल तुम्ही पण नाही सांगू शकत. हा, रामकृष्ण हरी माऊली.